गुड इव्हिनिंग. बघा, आतापर्यंत आपण काय बघितले तर मी एकाच स्क्रिप्टवर फोकस ठेवला. निफ्टीच्या मार्केटचा ट्रेंड कसा ओळखायचा, त्यासाठी टाइम फ्रेम आपण 5 मिनिटाची ठेवायची आहे आणि ते एक दिवस किंवा 2-3 दिवसाच्या मार्केटचे जे काही स्विंग असतील ते आपण पकडायची ती प्रोसेस आपण करत होतो. आता जवळपास इथं आपल्याला एक 3 तारखेला जो ट्रेंड स्टार्ट होता तो कंटिन्युअसली मार्केट डीप करत करत एक 200 पॉईंटची रॅली दिली आणि त्यानंतर मार्केटने आज इथं जवळजवळ 1:30 वाजता मार्केटने ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल दिलेला आहे. मग मार्केट आपल्यासाठी आता डाऊन आहे, थोडं वरती आलेलं आहे, पण मार्केट आपल्यासाठी डाऊन आहे आणि मार्केट सध्याची जी बाईंग रेंज आहे तो आपला टॉप लॉस आहे. 435 वगैरे लेवल आलेली आहे, ती पण वापरू शकतायत. मार्केट मंडेला खाली जायला पाहिजे आपल्यासाठी, पण आपल्या बाईंग रेंजच्या वरती गेला तर मग इथं जो ट्रेड जनरेट झालेला आहे आज, मे बी न्यूज असेल तर एखादा ट्रेड आपला चुकीचा होऊ शकतो, त्याला वादच नाहीये. पण जो ट्रेड जनरेट झालेला आहे तो मग टॉप लॉस जाईल आपल्याला समजायचं. अदरवाईज आता आपण बघा इथं बसलोय, इथून मार्केट जर उद्या 200 पॉईंट गॅपडाऊन झालं तर आपल्याला छान प्रॉफिट भेटू शकतोय. तर स्विंगचा हा बेनिफिट आहे. इंट्राडेला काय होतं की आपला टाइम जातो, तर एवढं लक्षात घ्यायचंय. ही प्रोसेस मी आतापर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बऱ्यापैकी एक्झाम्पल घेऊन दाखवले. आता खूप सारे लोक निफ्टी काय एक एक इंडेक्स असं सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट आहे. बघा, मी निफ्टीला तुम्हाला का ट्रेड करून दाखवतोय, की त्यात ट्रेड करणं सगळ्यात अवघड आहे. कारण की 50 कंपन्या आहे, बाकी सगळं फॅक्टर आहेत, सगळ्या गोष्टी त्याच्यावर मॅटर करतात. ऑप्शनचा डेटा असतो, हाय व्हॉल्यूम असतो ऑप्शनमध्ये. जसं आता उद्या आज न्यूज होती, तर त्याची इफेक्ट आहे. या सगळ्या गोष्टी होत असतात. पण तुम्ही जो आता कम्युनिटी मार्केट मी तुम्हाला थोडं दाखवेल, याच्यात काय असतं, यांच्यात पण न्यूज वगैरेचा इफेक्ट होणार आहे. पण एक कम्युनिटी राहील तर त्याच्यावर त्याचा सेपरेट इफेक्ट राहणार आहे. तर तो एक ऍडव्हान्टेज चांगला राहणार आहे. याच्यात बघा, एकदा डायरेक्शन मोस्टली मोस्टली नॉर्मल एखादं इंडिकेटर पण लोक वापरतात ना, तरी कम्युनिटीमध्ये इंडिकेटरने पण चांगला बेनिफिट भेटतो. ओके. आणि त्यात जर आपण आपली सिस्टम वापरली आणि सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 11:30 पर्यंत, म्हणजे रात्री 11:30 पावणे 12 पर्यंत मार्केट चालतंय. म्हणजे जे वर्किंग पर्सन आहात, सर मला वेळ भेटत नाही वगैरे जे तुम्ही कारण सांगतायत, म्हणजे कारण म्हणजे रिअल रिझन येते की पूर्ण वेळ देता येत नाहीये. मग त्या गोष्टीला आपण आपल्याला ओव्हरकम कसं करता येईल, तर कम्युनिटी सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहणार त्यासाठी आपल्याला. तर मग ते कसं करता येईल, जे लॉजिक मी सांगितलंय तेच एक्झॅक्टली आपल्याला कम्युनिटीसाठी कसं वापरायचंय त्या गोष्टी मी तुम्हाला आज दाखवणार आहे स्विंग ट्रेडिंगसाठी. ठीक आहे. तर कसं करता येईल बघा. ठीक आहे. तर बाकी सगळ्या गोष्टी सेम राहतील. आपल्याला चेंज कुठं करायचं आहे, एकच स्लाइड दाखवतो मी तुम्हाला. ओके. बघा, तर ट्रेंड फाइंड आउट करायला आपल्याला इंट्राडे नाही करायचं, स्विंग करायचंय. ठीक आहे. तर काय करायचंय स्विंगसाठी, आपण आतापर्यंत 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावत होतो. चार्ट टाइप वगैरे सगळं सेम राहील. कम्युनिटी मार्केटसाठी तुम्हाला टाइम फ्रेम लावायची आहे 15 मिनिटं. पहिला बदल काय आहे, तर जे 5 मिनिटं तुम्ही 5 मिनिटं बघू शकतायत, पण थोडे ट्रेड जास्त येऊ शकतात. त्यामुळे 15 मिनिटं बेस्ट वर्क करेल. ओके. तर मी 15 मिनिटं प्रिफर करतो कम्युनिटी मार्केटसाठी. तर आपल्याला काय करायचंय, चार्टवर जायचं बघा आणि इथं बघा मी टाइम फ्रेम काय लावली तुमच्यासाठी, तर 15 मिनिटाची टाइम फ्रेम लावलेली. बाकी सगळ्या सेटिंग सेम आहे. आपण इकडं जे मी सेटअप देतोय तोच सेटअप राहील. तुम्हाला बाकी लोकांना ते सर कसं राहील व्हॅल्यू वगैरे त्यासाठी मी तुम्हाला परत दाखवून देतो, की मी तेच घेतलंय बघा. सुपर ट्रेंडेज राहील तुमच्यासाठी, ते म्हणजे तुम्हाला ते पण कम्फर्टेबल राहायला पाहिजे तुम्हाला. तर ती प्रोसेस मी करून देईल. ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं की याच्यात कसं वर्क होतं 2 मिनिटात आपण बघूया. तर जसं की मार्केट बघा, हा अप ट्रेंड आहे. पहिले हा अप ट्रेंड आहे. मला पहिले एक एक्झाम्पल एक्सप्लेन करून घेऊ द्या तुम्हाला हे. मग आपण परत मागे बॅक टेस्टिंग 2, 4, 5 एक्झाम्पलचं करूया. ठीक आहे. आणि मग इथं बसून आता उद्या मार्केट रिव्हर्स कसं होईल मंडेला ते पण बघता येईल. तर पहिले बघा, से एक्झाम्पल मार्केट इथं 3 जूनला कंटिन्युअस वरती 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 जात आहे. आपल्याला कसं कळेल तारीख, हे डॉटेड जे लाईन असते ना, डॉटेड ब्ल्यू लाईन जी दिसते ना, तो डे सेपरेटर आहे. की इथं मार्केट 2 तारीख आहे आणि इकडे 3 तारीख. 3 तारखेला कंटिन्युअस वरती गेला, नंतर एक डीप केलं, परत वरती गेला,
पण 4 तारखेला मात्र मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केलेला आहे. मग आपल्याला हे कळायला पाहिजे. बघा अल्टिमेटली आपण काय शिकतोय, की मार्केटमध्ये आपल्याला जेव्हा या इंडिकेटरने इकडं पण डाउन ट्रेंड दाखवला होता आणि इकडं पण डाउन ट्रेंड दाखवला. मग इकडं जर मी शॉर्ट सेल केला असता, मला वाटेल मार्केट खाली जाईल, पण खाली न जाता मार्केट गेलं वरती. मग आपल्याला काय वाटेल, की मी इकडं बाय करू. परत तुम्ही इकडं बाय कराल, परत मार्केट वरती जायची अपेक्षा कराल, ते न होता मार्केट खाली जाईल. 2-3 टॉप लॉस गेले का आपण काय करतो, पॅनिक होतो. मार्केटमध्ये आपल्याला थांबता येत नाही किंवा मग असं वाटतं, की अजून काहीतरी वेगळं शोधूया. आपण प्रॉपर प्रॅक्टिकली ते वापरू शकत नाही. मग त्या गोष्टीसाठी बघा, की मार्केटमध्ये बघा, जे मी लॉजिक तुम्हाला कम्युनिटी मार्केट निफ्टीला दाखवलं होतं किंवा स्टॉकला बघतोय आपण, सेम प्रोसेस इथं आपल्याला मार्केटमध्ये डाउन ट्रेंड यायला नको. पण इकडं नक्कीच डाउन ट्रेंड कळायला पाहिजे आणि मग मार्केट जर खाली जाणार असेल, तर मग कसं जाईल, काय प्रोसेस आहे, त्या गोष्टी आपल्याला बघायच्या. तर मी प्रोसेस फटाफट स्टार्ट करतोय. तर सपोजचं एक्झाम्पल आता तुम्हाला माहिती आहे, बदल फक्त एकच करायचा. टाईम फ्रेम आपण किती लावायचे एमसेक्ससाठी? मग तुम्हाला गोल्डमध्ये करा, सिल्वरमध्ये करा, नॅचरल गॅसला करा, क्रूड ऑइलला करा. कुठेही ट्रेड करा, तुम्हाला टाईम फ्रेम सेम ठेवायची. येस. टाईम फ्रेम किती लावायचे? चॅट बॉक्समध्ये प्रत्येकाने रिप्लाय करायचा आहे. इथं टाइम फ्रेम महत्वाचं राहील. 15 मिनिटाची टाइम फ्रेम आपल्याला वापरायची. ठीक आहे. आता सपोज मला हा रिव्हर्सल आयडेंटिफाय करायचा. मी काय करेल, आता जेव्हा तुमच्या समोर फक्त एवढा चार्ट राहील, तर आपल्याला तर मार्केट अप ट्रेंड वाटेल. कंटिन्युअस असं वाटेल की मार्केट वरती आहे. आता वरती जात असेल तर आपण बाय केलं असेल. जसं मी पॅटर्न शिकवलंय बघा. इंडिकेटर ग्रीन आहे, रेडचं ग्रीन झालं, त्याच्यावरती मार्केट गेलं, तुम्ही बाय केलं असेल. ते आपण ट्रेड घेऊया. मुद्दा काय की कधी-कधी पॅटर्न पण बनत नाहीये. मग आपण ट्रेड करताना कन्फ्युजन होणार. त्यामुळे नुसतं पॅटर्नवर काम चालणार नाहीये. कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट आहे. कसं करावं लागेल, की जेव्हा ट्रेंड या ग्रीनचं रेड होणार आहे, तर खरोखर रिव्हर्स झालं का? आता कम्युनिटी मार्केटसाठी काय करायचं? अगेन सेम प्रोसेस आहे. आपल्याला जायचं आपल्या वेबसाईटवर. मी लॉग इनवर क्लिक करतोय. ओके. जस्ट मी लॉग इन केलं बघा. एनएससी, बीएससी, एमसीएक्स आपल्याला वापरता येतं. आतापर्यंत मी तुम्हाला एनएससीचे स्पॉट दाखवत होतो. आता आपल्याला एमसीएक्स बघायचं. ठीक आहे. फ्युचर कमोडिटी सिलेक्ट करायचे. याचे पण ऑप्शन असतात, पण लिक्विडिटी फार कमी असते. तर आपल्याला मोस्टली याच्यात फ्युचरमध्ये ट्रेड करायचं आहे. तर मी फ्युचर कमोडिटी घेतली. यात भरपूर आहे बघा. क्रूड ऑइल आहे. आता याच्यात बघा हा क्रूड जो आहे तो 100 क्वांटिटीचा आहे आणि क्रूड एम जो आहे तो मिनी असतो तो 10 क्वांटिटीचा आहे. तर तुमच्याकडे एक 20, 25, 30 हजार रुपये असतील तर तुम्हाला क्रूड मनी मिनीमध्ये ट्रेड करता येईल. आता थोडंसं 50-60 डॉलर जेव्हा चालू तेव्हा फारच कमी क्वांटिटीमध्ये 15,000 पण आपल्याला फ्युचर ट्रेडिंग करता यायचे. आता थोडा रेट वाढलाय. म्हणजे जेव्हा 6,000 चालत होतं तेव्हा 15,000 रुपये लागत होते सपोज. आता 9,000च्या आसपास रेट चालू आहे. तर तुम्ही असं पकडून चला की बुवा तुम्हाला जवळपास एक 20-25 हजार रुपये लागतील, 30 हजार रुपये लागतील फ्युचरचा ट्रेड क्रूड मिनीला करायला. ठीक आहे. तर क्रूड मिनीने एक एक लॉटने आपण ट्रेड स्टार्ट करू शकतो. तर मी क्रूड घेतलाय. करंट बाकी सगळं सिंपल प्रोसेस आहे बघा. एक्सपायरी कोणती आहे? आता बघा जसं निफ्टीला वगैरे आपली एक्सपायरी कधी असते? दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी असते. बरोबर? आणि निफ्टीसाठी किंवा एनएससी साठी मंगळवारी शेवटचा. याच्यात काय असतं? दर महिन्याच्या एक 18, 19, 20 तारखेच्या आसपास असते. ठीक आहे. तर आपण काय करतो इथं बघा जी डेट आलेली ती डेट. आता करंटली जून चालू आहे म्हणून मी 18 जून मध्ये काम करेल. आणि कम्युनिटी मार्केटला काय करायचं? जसं 18 जून आहे ना, तर मॅक्झिमम 15 जून पर्यंत तुम्ही याच्यात ट्रेड करा या कॉन्ट्रॅक्टमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे एक्सपायरीच्या 2-3 दिवस अगोदरच तुम्हाला नेक्स्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये शिफ्ट होऊन जायचं. कारण काय असतं? कम्युनिटी मार्केटमध्ये फिजिकल सेटलमेंट असतं नंतर. म्हणजे तुमची इतर ट्रेड एक्झिक्यूट होऊन जातील. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत पण नाही त्यामुळे काही टेन्शन नाहीये. पण कम्युनिटी मार्केटला काय असतं, की जर सपोज दॅट तुम्ही ट्रेड घेतला आणि तो तसाच राहिला, याचा अर्थ त्यांचं मीनिंग असतं, की याला डिलिव्हरी पाहिजे. मग ते नकोय ना आपल्याला आपलं डिलिव्हरीने आपण फक्त ट्रेडिंग करतोय. मग त्याला सोपं मार्ग काय आहे, की एक 4-5 दिवस अगोदर आपण पुढच्या कॉन्ट्रॅक्ट 4-5 पण नाही 3 दिवस अगोदर आपण नेक्स्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आता 18 जून आहे ना, तर मी ॲटलीस्ट 16 जून पासून 20 जुलैमध्ये शिफ्ट होऊन जाईल. 20 जुलै ना, तर मी 17 जुलै पासून ऑगस्टमध्ये शिफ्ट होऊन जाईल. असं करायचं. म्हणजे एक 2-3 दिवस अगोदर आपण पुढच्या कॉन्ट्रॅक्टला ट्रेडिंग सुरू करायची. आता इथं मी जून घेतलं 18 जून. आपल्याला क्रूडमध्ये करायचंय, तर मी क्रूड ऑइल टाकतोय. जूनचं आहे
ओके, आणि आपण आता ट्रेनिंग मध्ये बसलेलो आहे असं काहीतरी आपण टाकूया. तुमची मर्जी, तुम्ही काही टाकू शकता. ऑलवेज डेट बघा, लक्षात घ्या. आपण ज्या दिवशी बसलेला असाल, आता इथं तुम्ही कधी आहेत मार्केटमध्ये, की माझं 3 तारखेला कंटिन्युअस मार्केटचा ट्रेंड अप आहे. तर आपल्याला उद्या मार्केटमध्ये किंवा याच्यानंतर काय होणार आहे, 3 तारखेचा ट्रेंड आयडेंटिफाय करायचा आहे. तर डेट पहिले कोणती घेणार, तर 2 तारीख घेणार. ऑलवेज प्रिव्हियस डे, एंड डेट म्हणजे ज्या दिवसाचे मार्केटची डेली क्लोजिंग झालेली असेल ती डेट टाकायची. एंड डेट मी टाकून दिलेली. ओके, एंड डेट टाकल्यावर बघा तुमच्या समोर प्रोसेस आहे. स्विंग काही असू दे. आता आपल्याला काय करायचंय, मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे असं मी आता सध्या कन्सिडर करतोय. मार्केट वरती वरती गेलं. तुम्ही मला सांगा, जसं हे इंडिकेटर ग्रीन होतं, या ग्रीनचं रेड झालं, काय कराल? ट्रेंड रिव्हर्सलचं कन्फर्मेशन शोधण्यासाठी कोणती व्हॅल्यू पकडायची आहे? तर जसं तुम्हाला बाकी जर बघितलं असेल तर डिसायसिव्ह कॅन्डल वापरू शकतायत, पण डिसायसिव्ह पेक्षा मी अजून इझी करायला, जे काही मार्केटने हाय केलाय, ज्या कॅन्डलने हाय केलाय, हायची प्रिव्हियस कॅन्डल घेतोय. ज्या कॅन्डलने हाय केला, हायच्या मागच्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवतोय आणि इंडिकेटरची प्राइस तुम्हाला रीड करतो. इंडिकेटरची प्राइस तुम्हाला इथं कुठे भेटेल, काही ब्रोकर ब्रोकर ब्रोकरवर तुम्हाला दाखवतो मी. तर मी इथं दाखवतो बा, मार्क करतोय. येस, व्हॅल्यू रीड करायची. काय व्हॅल्यू येते, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा आहे. प्रत्येकाला व्हॅल्यू रीड करता येते का? ते 9123.96 आहे. ओके, 9124 पकडूया, राऊंड अप केलं तरी चालेल. तर आपल्याला काय करायचं, ती जी प्राइस आहे 9123.96 सेम टाकली तरी चालेल किंवा 24 टाकली तरी काही फरक पडत. ट्रेंड अप आहे. डाऊन कधी येईल? 9031 चा खाली जर गेला तर डाऊन ट्रेंड. तर 9031 ची व्हॅल्यू आपण टाकूया, इथं लाईन ड्रॉ करूया. जेव्हा मार्केटने हाय केलं, मार्केट इंडिकेटर शिफ्ट करतोय, तर या हायचा कॅन्डलचा यूज करतोय मी. 9031 चा खाली गेलं तर मार्केटचा ट्रेंड डाऊन. आता तुम्ही लक्षात घ्या बघा, मार्केट इथून खाली आलं, 9031 चा खाली जर गेलं तर डाऊन आहे. आता इथं असं झालं आणि परत वरती जातं. आपल्याला हा साईडवेज बघा लक्षात घ्यायचंय. मी तुम्हाला इथं पण सांगू शकतोय की मार्केट रिव्हर्स होणार आहे की नाही होणार आहे. पण प्रॉब्लेम काय होतो, की तुम्ही जेवढ घाई कराल तर परत पुलबॅक मध्ये तुम्ही पॅनिक व्हाल आणि जो मेन मार्केटचा ट्रेंड चालू आहे त्याच्या अगेन्स्ट ट्रेड करायला थोडं सुरुवातीला भीती वाटते. मार्केट खाली आलं, परत पुलबॅक झाला आणि परत खाली येतोय, याचा अर्थ तो एम पॅटर्न ऑलरेडी क्रिएट होतोय, म्हणजे तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सर इझिली ट्रेड करता येतो. तर ती प्रोसेस आहे. त्यामुळे खूप घाई न करता मी 90,031 ची व्हॅल्यू ठेवतोय. मार्केट इथं आहे, मार्केट वरती गेलं, आपण जस्ट जो ट्रेड आहे त्या ट्रेडमध्ये थांबलेलो आहे. परत मार्केट बघा, आता या हायच्या वरती मार्केट जर गेलं असतं, या हायच्या वरती परत गेलं असतं, तर आपण परत लेवल वरती आणली असती. पण नवीन मार्केटने हाय मार्क केलाच नाहीये, आपण तसंच बसलेलो आहे बघा. कंटिन्युअस मार्केट साइडवेज चालू आहे. आता बोला, या कॅन्डल नंतर तुम्हाला काय कळत आहे, मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केलाय की नाही केलाय? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं, येस ऑर नो. म्हणजे मला सांगायचं काय प्रयत्न आहे तुम्हाला, की जसं आता जवळपास आपण 15 एक दिवसापासून आपण फक्त निफ्टी बघत होतो. तुम्ही फक्त निफ्टी नाही शिकलेला आहात. तुम्हाला आता हे जे शिकला आहात याचा वापर करून तुम्हाला स्टॉकमध्ये, तुम्हाला कम्युनिटी मार्केटमध्ये सगळीकडे काम करता येईल. समजते का? आता मुद्दा आहे की जर मार्केट
ओके. आता इथं जर मार्केट डाऊन आहे आणि याच्यानंतर बघा मार्केट वरती जाऊ शकतो. वरती जातंय, आपण टॉप लॉस काय लावणार? तर आपण टॉप लॉस लावणार 9,216. ओके, 9216. मग मला काय करायचंय? इकडे यायचंय. याला मी रेड करून देतो. जेव्हा मार्केटने डाऊन ट्रेंड कन्फर्म केला, त्याच्यानंतर जर मार्केट वरती गेलं 9,216. ठीक आहे. आपल्या समोर आहे, ही रेड लाईन आहे. ओके. ओके. ठीक आहे. तर बघा, लक्षात घ्या, अगदी सिंपल. तुम्हाला ना मी कोणतं इंटरनॅशनल न्यूज बघायला लावते, काहीच बघायचं नाही. त्याचा फायदा काय होतोय, की तुम्हाला माइंड, हे जे साइडवेज मार्केट चालतंय त्या पिरियड मध्ये तुम्ही जो ट्रेड असाल त्याच्यात राहाल, किंवा बऱ्यापैकी प्रॉफिट आहे तर मार्केट पासून बाहेर राहायचंय, बाजूला राहायचंय. मार्केटला नवीन ट्रेड जनरेट होऊ द्यायचा आहे. नवीन ट्रेड जनरेट झाला, इथं ट्रेड करा किंवा या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर ट्रेड करा, काही प्रॉब्लेम नाहीये, चालेल. आणि मग त्याच्यानंतर बघा, ही जी रॅली आहे, आता जोपर्यंत इंडिकेटर ग्रीन रेड आहे तोपर्यंत तर चिंताच नाहीये. जर ग्रीन झालं तर टॉप लॉस आपल्याला जो आहे तो बदलावा लागेल, किंवा मार्केट जसं नवीन नवीन लो मारतोय तसं आपण टॉप लॉस आपला खाली आणूया. बघा, हा कंटिन्युअस इथपर्यंत आता इथं आहे. आता इथून मार्केट वरती कधी जाईल? मला उद्याचं ओळखायचंय, डेट आहे, म्हणजे आता 5 तारखेचं ओळखायचंय. तुम्ही काय करा, पहिले तर जी डेट आहे ती कंटिन्यू करू शकताय, त्याला वाद नाहीये. अदरवाईज ज्या दिवशी मार्केटने ट्रेंड रिव्हर्सल दिला, कधी ट्रेंड रिव्हर्सल दिला आपल्याला? 4 तारखेला. तर आपल्याला काय करायचं? सिंपल 4 तारखेला डेट घ्यायची आहे आणि गेट डेटावर क्लिक करायचं. ठीक आहे. आता मार्केट कंटिन्युअस खाली खाली जातंय. इथून वरती कधी जाईल? आता इंडिकेटर ग्रीन व्हायची वाट बघायची गरज नाही. जो काही लेटेस्ट लो असेल मार्केटने, आता बघा मी इथं आहे म्हणून या लो पासून घेतोय. या लो पासून मागची कॅन्डल घेतोय आणि तेव्हा इंडिकेटरची प्राइस काय? तर इंडिकेटरची प्राइस तुमच्या समोर आहे बघा. सध्या इंडिकेटरची प्राइस तुमच्या समोर काय दिसते? मी परत एकदा सर्कल ड्रॉ करतो तुमच्यासाठी. येस, 8837.20. व्हॅल्यू प्रत्येकाला दिसते का? एक मिनिट. आय होप आता प्रत्येकाला रीड करता येईल. येस, बघा इथं मी कर्सर ठेवलेला आहे. 8837.20. आपल्याला काय करायचंय? जस्ट इथं यायचंय आणि याला 8837.20 करायचं आणि कॅल्क्युलेटरवर क्लिक करायचं. व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. मार्केट डाऊन आहे, आपण ऑलरेडी सेल मध्ये आहात, पण वरती बाईंग कधी करावी लागेल जर मार्केट शिफ्ट होईल तर? 89 13 पॉईंट समथिंग, 89 14 पकडा तुम्ही. ठीक आहे. तर मला काय करायचं आता? फक्त हा जो आपला टॉप लॉस असेल मार्केटचा, हा जो आपला ट्रेड होता, ऑलरेडी तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात, तो प्रॉफिट बुक करू शकतायत. पण नवीन बाय जर करायचं असेल तर मार्केट कधी बघा, जेव्हा ही कॅन्डल जेव्हा या लो बनवला त्याच्यानंतर. ठीक आहे. 89 14. ठीक. आता याच्यानंतर जर मार्केट काही पण, बघा मार्केट इथं किती पण साइडवेज होऊ द्या, हे काही पण होऊ द्या, इथं वरती आलं परत खाली येतं, मी थांबेल. या ग्रीन लाईनच्या वरती जर मार्केट गेलं तर मात्र आपल्याला मार्केटमध्ये तेजी करायची आहे. तोपर्यंत मार्केट वरती येईल, परत खाली येईल, वरती येईल, खाली येईल, हा फक्त पुलबॅक राहील. याला अप ट्रेंड कन्सिडर करायची घाई करायची नाही. जसं इथं बघा, या लो पासून मार्केट वरती आलं, हा पुलबॅक होता, परत मार्केट खाली आलं. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं बघा, याला स्मार्टली कसं वापराल? जसं सपोज तुम्ही दिवसभर मार्केटमध्ये नाहीये, मार्केट म्हणजे तुम्ही ट्रेंड अनालिसिस केलं, मार्केटचा ट्रेंड कळलेला आहे, पण इथं ट्रेंड डाऊन होता, ही मोमेंट होऊन गेली आणि तुम्ही इथं सकाळी सकाळी बघतायत. मग आपल्याला काय करायचंय, की ऑलरेडी ट्रेड आहेत, या इंडिकेटरच्या जवळ जेव्हा पण ट्रेड भेटतोय तुम्ही ट्रेड घेऊन टाकायचा, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन, की सर डायरेक्टली मी ट्रेड घेतला, ग्रीन होतो आणि मार्केट वरती गेलं तर काय? ते पण नकोय, काही हरकत नाही. 2-3 ग्रीन कॅन्डल बनलेले आहेत, त्याच्यानंतर रेड बनली, ग्रीन नंतर रेड होते आणि त्याच्या खाली त्या लो, रेडचा लो मार्केट ब्रेक करतोय, तुम्ही ट्रेड घेऊन टाका. म्हणजे मी सांगायचा प्रयत्न काय करतोय, की ट्रेड मध्ये एकदा ट्रेंड कळला ना तुम्हाला, मग ट्रेड मध्ये एंट्री कधी करायची ती तुमची चॉईस आहे. आणि त्यासाठी ते सेपरेट पॅटर्न दिलेले तुम्हाला,
की मार्केट बघा प्रत्येक व्यक्तीने काही इथं थोडी ट्रेड केलाय. जसं मार्केट खाली खाली जात आहे तो वेगवेगळ्या लेवलला तो ट्रेड करतोय. आपल्याला स्मार्टली ट्रेड कुठं करायचं आहे, जेव्हा पॅटर्न बनतोय. बघा हा कंटिन्युअस मार्केट गेला, इथं रेड नंतर ग्रीन झालं बघा, ग्रीन नंतर रेड झालं. आता याच्या खाली जर मार्केट क्लोज झालं असं मी लगेच ट्रेड केला असं, अदरवाईज मी वेट करेन. इंडिकेटर पुलबॅकची वाट बघायची. नाही होते, रेड नंतर ग्रीन झाला बघा, ग्रीन नंतर रेड झालं, डाऊन आहे म्हणून ग्रीन नंतर रेड झालं, त्याच्या खाली इथं क्लोज झाला. मग मी इथं ट्रेड करू शकतोय. आणि मग मला काय करायचं, त्याच्यावरचा टॉप लॉस लावून द्यायचा. असं करायचं. अदरवाईज या इंडिकेटरचा जेव्हा मार्केटला येऊ द्यायचं, जेव्हा जेव्हा आला तेव्हा ट्रेड करा. किंवा री एंट्री करण्याचं स्किल डेव्हलप करायचं. आता सपोज दॅट मला जर आता मी कोणता ट्रेड नसेल तर मी लगेच ट्रेड नाही करणार. मी काय करेल, मी इथून 1 2 3 4 रेड ग्रीन कॅन्डल येऊ देईल. ग्रीन नंतर जेव्हा रेड येईल ना तेव्हा मी ट्रेडचा प्लॅनिंग करेल. अदरवाईज मी वेट अँड वॉच करेल. मार्केटची रॅली राहील, किती पण मोठं मार्केटचा ट्रेंड डाऊन असू द्या, किती पण मार्केट वन वे असू द्या, तरी सुद्धा 3 4 5 कॅन्डल नंतर मार्केटला एकदा साइडवेज मुवमेंट करावं लागेल. थोडं 2 4 ग्रीन कॅन्डल येतील, मग रेड येतील. त्याचा लो जेव्हा ब्रेक करेल तेव्हा एंट्री करा. म्हणजे काय फायदा राहील तुम्हाला, की तुम्हाला पुलबॅक मध्ये एंट्री केली ना तर तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट मार्केट जास्त चालणार नाहीये. तर एंट्री कधी करायचं हे स्किल आता इम्पॉर्टंट. आता ट्रेंड ओळखता जर आपल्याला येतोय तर आता आपल्याला नेक्स्ट स्टेपला जायचं आहे, की तुम्हाला जे मी मार्केटमध्ये हे जे पॅटर्न सांगितलं बघा, की एकदा तुम्हाला हे जर जमलं की मार्केट आता अप ट्रेंड मध्ये की डाऊन ट्रेंड मध्ये, मग तुमचा रोल येतो या पॅटर्नचा, की एकदा तुम्हाला मार्केटचा ट्रेंड अप आहे तर मला कोणतं पॅटर्न बघायचंय, हे पॅटर्न बघायचं ग्रीन रेड. आणि जर मला वाटतंय की ट्रेंड डाऊन आहे, आता मार्केट आपल्या डाऊन साईडला आहे, वरती वरती येते ग्रीन नंतर रेड, त्याच्या खाली क्लोजिंग, मग मी एंट्री करणार. ही प्रोसेस करा, तुम्हाला क्वालिटी ट्रेड मार्केटमध्ये भेटतील. मग तुम्ही 20 पॉईंट 30 पॉईंट 40 पॉईंट 50 पॉईंट काय बुक करायचे, म्हणजे काय की मार्केटचा मोठा मेन ट्रेंड डाऊन आहे, आता मध्ये मार्केट जर वरती वरती जाते ना, मी सिम्पली इग्नोर करेल. से एक्झाम्पल मार्केटचा हा मेन ट्रेंड माझा रेड अप होता इथं, आणि इकडे जर मार्केट इथं आलं तर इकडे मी ग्रीन रेड नंतर ग्रीन बनलं, मी इकडे बाय करू शकतो एकदा करायचं असेल तर, आणि मी हा टॉप लॉस लावून देईल. तेव्हा टॉप लॉस जवळ असेल किंवा इथे इंडिकेटर जवळ आलं मी तेव्हा ट्रेड करेल, काही प्रॉब्लेम, मी हा टॉप लॉस घेईल. पण सांगायचा उद्देश काय, की मार्केटची डायरेक्शन अप आहे आणि रेड नंतर ग्रीन बनतं मग मी ट्रेड करतोय ना, तर तुम्हाला इमिजिएट मार्केटमध्ये रॅली भेटू शकते. हा पॉइंट महत्वाचा. तुम्ही किती लवकर किंवा किती लेट ट्रेड करता हा इम्पॉर्टंट नाहीये. मुद्दा काय आहे, की पहिले तुम्ही डायरेक्शन फायनल केली. डायरेक्शन फायनल केल्यानंतर जेव्हा मार्केट तुमच्या फेवरमध्ये आहे, मग मार्केटमध्ये पुलबॅक होऊ द्या. पुलबॅकला चेस करा आणि मग मार्केटची रॅलीमध्ये बसा. मग आरामात बसून राहा. तुम्हाला मार्केट रिवॉर्ड देणार असतं. ही प्रोसेस. आता जर या मिनिटाला मी बोलतो तुम्ही ट्रेडमध्ये नाहीयेत, तुम्ही मार्केट एक तर या इंडिकेटरच्या जवळ येऊ द्या, म्हणजे तुमचं बाईंग पॉईंट पासून तुमची रिस्क कमी राहील. तेव्हा डायरेक्टली ट्रेड केला तरी चालेल. कॉन्फिडन्स साठी इथं 3 4 ग्रीन झाल्या, ग्रीन नंतर रेड झाली, त्याच्या खाली क्लोज झालं, मग ट्रेड करा. म्हणजे परत नवीन मार्केटला खाली घेऊन जाण्याची मार्केटमध्ये स्ट्रेंथ आलेली असते, म्हणून तो पॅटर्न दिलेला आहे. तर पॅटर्न म्हणजे मला तुम्हाला काहीतरी एक सांगायचं म्हणून नाहीये. आपल्याला हा ट्रेंड माहिती पडला तर आता हा एकदा ट्रेंड स्टार्ट झाला तर तो 2-2 3-3 दिवस चालेल. प्रत्येक व्यक्ती काही इथं जर ट्रेड करेल असं मी अपेक्षा ठेवत नाहीये. पण माझा प्रयत्न काय आहे, की तुम्हाला एकदा जर मार्केटचा ट्रेंड माहिती आहे, सपोज संध्याकाळी रात्री बसले तुम्ही, कळलं की अरे 4 तारखेला मार्केट ना हे अप ट्रेंड संपलेलं आहे आणि मार्केट डाऊन मध्ये आलेलं आहे. मग 5 तारखेला प्लॅनिंग करा, काही हरकत नाहीये. 5 तारखेला ट्रेंड सेटअपच्या वाट बघायची, की मग मार्केट मे बी गॅप डाऊन झालं असेल तर पुलबॅक होऊ द्या. 12 वाजता होईल, 2 वाजता होईल, 3 वाजता होईल. पेशन्सली वेट करून मार्केटमध्ये जसं तुमचा पॅटर्न देईल तेव्हा ट्रेडमध्ये एंट्री करा. तुम्हाला क्वालिटी ट्रेड भेटतील आणि कॉन्फिडेंटली तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करू शकताय. ती प्रोसेस फॉलो करायची. याच्यात काही डाऊट असेल तर पहिले विचारायचं आहे. आणि याची बॅक टेस्टिंग तुम्ही सगळीकडे करू शकताय. हॅलो. येस साहेब, बोला. साहेब, मला असं विचारायचं होतं, हे जे रेड, आता इंडिकेटर रेड आहे, त्यानंतर ज्या वेळेला ग्रीन कॅन्डल बनेल त्यानंतर रेड, आणि नेक्स्ट रेड कॅन्डल जी आहे त्याचा लो ज्या वेळेला ग्रीन किंवा रेड कॅन्डलच्या खाली असेल त्यावेळेला तो ट्रेंड कंटिन्यू राहणार, असं असं आपण कन्सिडर करायचं कसं? असं आपण कन्सिडर करायचं. येस, ओके, आणि असं समजा कन्सिडरच करायचे. पण मग कधी कधी असं होईल की हे झालं थोडंसं खाली आलं, थोडंसं पुलबॅक येऊ शकतो, बरोबर. आपण हां. टॉप लॉस आपला लावणार सिस्टम नुसार जो असेल तो.
पण मग कुठं पण ना कधी कधी काय होतं, आपण काय करतो, वेट करतो आणि जसं मार्केट जोरात पळायला लागलं का मग आपण एंट्री करतो. आणि तुमचे बरोबर. ज्या कॅन्डलला एंट्री झाली का नंतर मार्केट साइडवेज होतो. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, की इथं पण एंट्री केली असेल तरी तो व्यक्ती आज आता प्रॉफिटमध्ये हो. पण प्रॉब्लेम काय की एंट्री केल्यानंतर जर मार्केट हे एवढं साइडवेज होईल ना, तर त्याचा माइंडसेट खराब होईल. त्याला वाटेल की मार्केट प्रॉफिट येत नाही. मी खूप मेहनत घेतोय आणि मार्केट जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा जोरात जातो आणि मी जेव्हा एंट्री करतो तेव्हा मार्केट परत साइडवेज होऊन जातोय. तर त्याच्यासाठी मी माइंडसेटसाठी ॲक्चुअली तो पॅटर्न महत्वाचा की तुम्हाला नेमकं मार्केटला टायमिंग तुमच्या सेटअपचं वाट बघायची शिका तुम्ही, की मार्केट जर सपोज आज डाऊनमध्ये आहे, काही हरकत नाही. ट्रेंड माहिती करणं पहिली एक गोष्ट आहे. पण ट्रेंड माहिती केल्यानंतर आता मला ट्रेड एंट्री करायची आहे, ही दुसरी स्टेप आहे तुमची. आतापर्यंत मी फक्त तुम्हाला काय सांगत होतो, की तुम्हाला ट्रेंड माहिती करायचा आहे. आता ट्रेंड माहिती पडला, आता स्मार्टली एंट्री कधी करायची? तुम्हाला एक तर पुलबॅक पॅटर्न जे मी आता तुम्हाला पॅटर्न झोन ड्रॉ करायचं सांगितलं होतं बघा, की तो 20च्या मूव्हिंग एव्हरेज राहील तो आणि आपलं इंडिकेटर त्याच्या जवळपास मार्केटला डायरेक्टली ट्रेड मारा. पॅटर्न नाही बघितलं तरी चालेल किंवा ॲटलीस्ट हे पॅटर्न बघा. ग्रीन रेड झालं, त्याच्या खाली मार्केट जायला लागलं, मग ट्रेड करा. म्हणजे एक मार्केटमध्ये तुम्हाला ॲटलीस्ट 2-3 तास जे मार्केट टाईमपास करणार आहे, त्या टाईमपासमध्ये तुम्ही पॅनिक नाही होणार. शैलेंद्र सर बोला. सर एक विचारायचं होतं सर. येस साहेब बोला ना. समजा 4 तारखेला तसा ट्रेंड चेंज झाला आणि तो सुपर ट्रेंड रेड वर गेला, म्हणजे आपण समजायचं की मार्केट खाली चाललंय. आपण फ्युचर मध्ये एक लॉट क्रूड ऑइलचा सेल केला, क्रूड ऑइल मिनीचा. करेक्ट. मग आपण ह्याला हेज करू शकतो सर, एखादा पुट बाय करून वगैरे, कसं करू का शकतात. नेकेड नेकेड येस, ठेवायचं? येस, 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 येस. करू शकता. म्हणून तो ऑप्शन दिलेला आहे तिथं. ऑलरेडी ऑप्शन क्रूड ऑइलमध्ये तो ऑप्शन आहे. ओके. आपण काय करायचं, की आपण एक फ्युचर सेल मारला, तर बरोबर. सोबतच त्याच्या ॲट द मनीच्या किंवा थोडंसं बाहेर जाऊन एक काय करायचं, आउट ऑफ द मनीचा जसं आपला टॉप लॉस आहे ना, त्याच्या जवळचा एक तुम्हाला पुट हे करून टाकायचं. बाय करून पुट घ्यायचं. बाय करून ठेवायचं का पुट सर? बाय करून घ्यायचं. येस. म्हणजे टॉप लॉस लावण्याच्या ऐवजी पुट बाय करून सोडून द्यायचं. अच्छा. आणि मग जेव्हा रिव्हर्स होईल मार्केट, तेव्हा मग तो आधी पुट काढायचं का आधी आपल्या फ्युचरची पोझिशन क्लोज करून घ्यायची? डिपेंड करतं ना. पुटला तर मार्जिन जास्त लागणार आहे. तुम्ही फक्त बाईंग करून ठेवलेलं असेल. बरोबर. त्याला खूप काही मार्जिन लागणार नाही तुम्हाला. तुमची चॉईस आहे, बरोबर. की जसं मार्केटने ट्रेंड रिव्हर्स केला, आपण फ्युचरचा ट्रेड आपण स्क्वेअर अप करतो तेव्हा त्याचं आपण काढून टाकायचं. बर बर बर. ओके सर. ठीक आहे. हां, बघा डाउन ट्रेंड फ्युचर जर तुम्ही शॉर्ट केलेला आहे, तर पुट बाय करून चालेल का? नाही. कॉल बाय करावा लागेल. लक्ष द्या. कळ. हां, कॉल बाय करा. आणि आपण जर लाँग केलं असेल, आपण बायिंग केलं असेल, तेव्हा पुट बाय करून शॉर्ट होईल म्हणजे हेज होईल तुमचं. ठीक आहे. बरोबर. मार्केट जेव्हा आपल्या अगेन्स्ट जाईल तेव्हाच आपल्याला ऑप्शनने प्रॉफिट द्यायला पाहिजे. प्रॉफिट इन द सेन्स की इथून जर मार्केट असं झालं की बाबा 500 पॉईंट वरती ओपन होऊन गेलं. बरोबर? मग ते 500 बरोबर. पॉईंट वरती झालं ती रिस्क आपल्याला कमी करायची ना, म्हणून आपण प्रीमियम देऊन टाकतोय मार्केट. ते तुम्ही नक्कीच बरोबर. करू शकता. येस. कारण की आपलं मार्केट 11:30 वाजता बंद होतं आणि समजा रात्री काय झालं आणि उद्या सकाळी येस क्रूड आणि 9 एकदम. वाजता मार्केट असं मोस्टली बघा मोस्टली आता हे कम्युनिटी मार्केट 11:30-12 पर्यंत चालवायचं कारण ते आहे, की मोस्टली खूप मोठा गॅप अप डाऊन नाही होत. जर तुम्ही बरोबर. बघितलं जास्त नाही होणार. फक्त कधी होईल, की सपोज दॅट आज आपल्याला मार्केट 11:30 पर्यंत चाललं आणि उद्या काही हॉलिडे आहे. ओके. मग कम्युनिटी राईट. मार्केट काय करतं ते 5 वाजता सुरू करतं संध्याकाळी. आपलं इंडियन मार्केट. ओके. ओके. पहिला सेशन बंद ठेवतात, सेकंड सेशन चालू करतात. मग तुम्ही रोज हेज नाही केलं तरी चालेल. पण असं वाटतं, की बाबा उद्या मार्केट एक सेकंड सेशनच चालू आहे. त्या इंटरनॅशनल मार्केट चालू आहे आणि आपलं मार्केटला सुट्टी आहे 1 दिवसाची. मग तेव्हा पोझिशन कॅरी करताना अपोझिट ऑप्शन बाय करूनच कॅरी करायचं. म्हणजे मग टेन्शन राहणार आहे तुम्हाला. ओके. ओके सर. म्हणजे दरवेळेस पण प्रीमियम पे करत बसण्यात काही अर्थ नाही ना. आपल्याला जर राईट. माहिती आहे की खूप जास्त इकडे-तिकडे होणार नाहीये, तर दरवेळेस नका करू. पण तुम्हाला जर गॅप आहे, म्हणजे इंटरनॅशनल मार्केट 24 तास इकडे-तिकडे काहीतरी होणार आहे आणि आपलं मार्केट बंद राहणार आहे. मग अशा टाईमाला नक्कीच ऑप्शन सोबत घेऊन जायचं. बेटर राहील. आपण हे पुढे आपल्या ट्रेनिंग मध्ये कव्हर करणार आहोत का सर, हेजिंग वगैरे? मोस्टली मी याचे तर करणारच आहे आणि याच्यात पण मी सांगून दिले. एवढं काही मोठं अवघड नाहीये सांगून द्या. पण ऑलरेडी मी व्हिडिओ दिलेले आहेत तुम्हाला. अरे हो 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 ऑप्शन हो. कसं घ्यायचे ते तुम्ही बघू शकताय. बरोबर. अदरवाईज पुढे कव्हर करेल. थँक्यू सर. ठीक आहे. पण आता मेन गोष्ट काय की बघा ट्रेंड ओळखता येतोय का हे महत्वाचं आहे. ट्रेंड ओळखता येत असेल तर आता एंट्रीचं टायमिंग शोधता येईल. बघा लक्षात घ्या मार्केट हे एवढं म्हणजे चार्ट बनल्यावर बोलणं वेगळं. मी आता सांगतोय मी सांगून मी निघून जाईल. पण तुम्ही जेव्हा काम कराल तेव्हा तुम्हाला ते जे प्रॉब्लेम येणार ते मला डिस्कस करायचे आहेत. की तुम्ही जेव्हा ट्रेड कराल ना, इथून मार्केट एवढं खाली आलं खूप छान वाटतं बघायला. पण मार्केट तुमची परीक्षा घेणार असतं. जसं आता इथं ट्रेड आला
परत वरती गेलं, खाली आलं, काय करू? तर ऍटलीस्ट रेड नंतर ग्रीन होतोय, मार्केट खाली तर मग मी ट्रेड करतोय किंवा मार्केटमध्ये माझा ट्रेड सुटून गेला, होईल. तुम्ही ट्रेड करताना कधी एखादा ट्रेड सुटून जाईल, मग त्याला कॅच कधी करायचं? त्याला थोडं पुलबॅक होऊ द्यायचं. पुलबॅक ज्याला पॅटर्न बनतोय, मग त्याला रिएंट्री करा. म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की मला एंट्री कशी करायची आहे. म्हणजे काही नाही, 3-3, 4-4 दिवस जेव्हा रॅली चालते, तर असं नाही होणार ना वन वे मार्केट चालणार आहे. मध्ये एकदा दोनदा मार्केट पुलबॅक करणारच असतो. मग जेव्हा पुलबॅक करेल तेव्हा, किंवा आपण सपोज जर असं केलं, ट्रेड घेतला पण जोरात खाली आला, प्रॉफिट बुक करून घेतलं. आता जर आपण प्रॉफिट बुक केला, मग आता पुढची रॅलीमध्ये आपण नवीन ट्रेड वाट बघत बसणार का? नाही, परत रिएंट्री करता येणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे की तुम्हाला इथं मार्केटमध्ये जो काही ट्रेंड चालायचं, सपोज 4 दिवस जर एका डायरेक्शनला मार्केट चालतंय, पण मध्ये मध्ये मार्केट 50 पॉईंट 100 पॉईंट वरती पुल बॅक करणार आहे, मग त्याला पण तुम्ही स्मार्टली ट्रेड केलं तर अजून तुम्हाला चांगलं काम करता येणार. लक्षात. येस, अजून काही डाऊट असेल ते विचारायचं. अजून एक डाऊट असं होतं सर, क्रूड ऑइल किंवा कुठले पण कमोडिटी किंवा स्टॉक आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचा एक एटीआर असतो. जर Yes. समजा सकाळच्या पहिल्या 1 तासातच त्यांनी त्याचा एटीआर पूर्ण कव्हर केलाय, तरी सुद्धा आपण जर आपला ट्रेंड म्हणत असेल तर आपण ट्रेड घ्यावा का? मोस्टली मग त्याच्यानंतर थोडं साईडवेज होईल ना, एक लक्षात घ्या. जर राईट, की झालेलं आहे ना, बरोबर, तर अगदी समजून बरोबर. घ्यायचं की त्याच्यानंतर 1-2 तास मार्केट टाइम वेस्ट करणार आहे. म्हणून मी बोललो ना, जर एवढं मी त्या टेक्निकल मध्ये जात नाही मुद्दाम, काही बाकीच्यांना परत ते कसं बघायचं. जर ते कव्हर केलं, तुम्ही काय करा, अर्धा 1 तास 2 तास मार्केटला जा, मार्केट पुलबॅक करेल आणि मग कधी घ्यायचं तर एक तर आपला सेटअप जवळ येऊ द्या किंवा पॅटर्न बनवू द्या, मग परत एंट्री मारायची मार्केटमध्ये असं. राईट. ठीक आहे. आपल्याला आता हा जो आपण तुमच्या वेबसाईटचा जो ऍक्सेस आहे तो आपल्याला कायमस्वरूपी राहील का, कसं राहील सर? नाही नाही, मंथली असतो साहेब आपला हा ऍक्सेस. ओके. ओके, मंथली आहे. 2 ऑप्शन मी ठेवलेले आहेत. मंथली आहे किंवा तुम्ही वन टाइम पण पे करू शकताय. 30,000 रुपीज त्याचे चार्जेस राहतात, पण मोस्टली लोक मंथली प्रिफर करतात. ओके. ठीक. हे कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपण नाही कव्हर करत का सर ह्या ट्रेनिंग मध्ये? नाही साहेब, ते फॉर्म्युला आपला आहे तो, म्हणजे मी तो वापरायला देऊ शकतो. अच्छा अच्छा, कळालं सर. हा? आणि वन टाइम पण आपण चार्जेस दिले, तर मग तुम्ही काय दरवेळेस दर महिन्याला पे करायची गरज नाही. मग तुम्ही वापरा कंटिन्यूस, ते करू शकता. गॉट इट, गॉट इट, ठीक. कळालं. ठीक. चला, अजून काय डाऊट आहे का कोणाला? चलो ठीक आहे. तर मेन गोष्ट याच्यात काय की हेडॅक कमी होऊन जातो आपल्याला. तुम्ही प्रत्येक कॅन्डलला जेव्हा टेस्ट करता, प्रत्येक कॅन्डलला विचार करतात ना, वरती जाईल, खाली जाईल, वरती जाईल, खाली जाईल, तर मार्केट खूप जास्त त्रास देतो. म्हणजे आपण प्रॅक्टिकली, म्हणजे याच्यातून गेलेलो आहे म्हणून मी हे तयार केलेलं आहे की मला विचारच करायचं नाहीये की ही कॅन्डल वरती वाटते, मग वरती जाईल, खाली जाईल. प्रोसेस फॉलो करा, मार्केट तुम्हाला प्रॉफिट देईल, हे लक्षात घ्या. एवढी प्रोसेस करा. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. तर आता मी ही रेकॉर्डिंग स्टॉप करतो. अजून काय डाऊट असेल तर विचारायचं.